विठ्ठल मंदिराच्या जतन आणि संवर्धन कामात आज 5 मूर्तींची पुनर्प्रतिष्ठापना होणार आहे। माझ्या मागे आपण पाहू शकता हे महालक्ष्मी मंदिर आहे। हे पूर्ण डागडुजी करण्यात आलेलं आहे जतन आणि संवर्धनच्या कामामध्ये। यामुळे येथील मूर्ती काढून ठेवण्यात आली होती। याच पद्धतीने शेजारी असलेलं व्यंकटेशाचं मंदिर हे पूर्णपणे उतरून नव्याने बांधून घेण्यात आलं होतं। हे जीर्ण झालं होतं मंदिर। याच पद्धतीने विविध ज्या मूर्त्या आहेत मंदिरातील जवळपास 5 मूर्त्यांचं प्रतिष्ठापनाचा कार्यक्रम आज चालू आहे। हा इथं व्यंकटेशाची मूर्ती आहे। हे व्यंकटेशाची मूर्ती या मंदिरात बसवली जाणार आहे। याच पद्धतीने या इथे ज्या विधी चालू आहेत या विधीमध्ये गणेशाची मूर्ती आहे, काशी अन्नपूर्णेची मूर्ती आहे, त्याच पद्धतीने हनुमानाची मूर्ती आहे। अशा विविध मूर्त्यांचं पुनर्प्रतिष्ठापनेचं काम आज आणि उद्या सोहळा सुरू झालेला आहे। अत्यंत धार्मिक पद्धतीने हे विधी केले जात आहेत। सकाळी 7 वाजल्यापासून या इथं ही धार्मिक विधी सुरू झालेले आहेत। या इथं यज्ञाच्या ह्याच्यामध्ये या 5 मूर्तींची प्राण प्रतिष्ठापना करण्यासंदर्भातली सर्व विधींची काम सकाळपासून सुरू आहेत। उद्या हे संपूर्ण होणार आहे। आणि आपल्या सोबत मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके सर, मला सांगा प्राण प्रतिष्ठापना होते 5 मूर्तींची। नक्कीच मंदिराचं जतन संवर्धनाचं काम गेले 1.5 ते 2 वर्षापासून सुरू आहे आणि त्याचबरोबर परिवार देवतांचं सुद्धा काम सुरू आहे। आपण पाहतोय मंदिराच्या मुख्य मंदिरामधील महालक्ष्मी, त्याचप्रमाणे व्यंकटेश मंदिर, कचेरी समोरील मारुती मंदिर ही आज पूर्ण झालेली आहेत आणि त्याची प्राण प्रतिष्ठा होते। निश्चितच पुरातत्व विभागामार्फत आणि मंदिरे समिती शासनामार्फत जो निधी दिला होता त्याचं एक चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि आज आणि उद्या हा मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम होईल आणि उद्यापासून मंदिर हे भाविकांसाठी खुलं केलं जाईल। हे जे चिमरी वगैरे पूर्ण झालेले आहेत, इथं जे भरलेले हे गुळ चुना भरून केलेले आहे का काम? नक्कीच पुरातत्व विभागामार्फत जे आपले पुरातन पद्धती होत्या जतन संवर्धनाच्या त्याच वापरून या ठिकाणी पुरातन विभागाने त्याचं काम केलेलं आहे। इथं मंडपही पूर्ण झालेला आहे, हाही आता खुला करण्यात आलाय का? नक्कीच आज आणि उद्या या ठिकाणी विधिवत पूजा होईल, मूर्तींची प्राण प्रतिष्ठा होईल आणि त्यानंतर मंदिर सर्वच भाविकांसाठी खुलं केलं जाईल। तर अशा रीतीनं आज या 5 मूर्तींची प्राण प्रतिष्ठापना होते। आज आणि उद्या 2 दिवस हे विधी चालणार आहेत आणि त्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेलं व्यंकटेशाचं मंदिर असेल, महालक्ष्मीचं मंदिर असेल, हे सर्व भाविकांसाठी खुलं करण्यात येणार आहे। कॅमेरामन अजित देशपांडे सह सुनील दिवाण, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.